आत्मवंदन सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार. आपलं हाय शिवन्या. हॅलो. नमस्कार. नमस्कार. शिवन्या म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये असलेलं एक छोटीशी परी, छोटी एंजल आहे. जेव्हा लहान मुलांची एनर्जी आपल्या ग्रुप सोबत जोडली जाते, तेव्हा खरोखर समजायचे की डिवाइन पॉवर्स, डिवाइन एनर्जी आपल्या बरोबर काम करतायत. आणि एखादा जरी लहान मुलगी, मुलगा असे हे जे आहेत ते आपल्या ग्रुपमध्ये जेव्हा ध्यानाला आपल्यासोबत येतात, तेव्हा ही आपल्याला मिळालेली मी म्हणेन की एक आपल्याला संकेत असतो दिलेला ईश्वरी, की ह्यांची शक्ती, लहान मुलांची जी एनर्जी आहे ती सगळ्यात प्युअर, सगळ्यात इनोसंट अशी, हे प्युअर असतात एकदम. आणि जेव्हा अशी लहान मुलं आपल्या ग्रुपमध्ये येतात, आपल्या एनर्जी सगळ्यांच्या कलेक्टिव्ह सामूहिक चेतनेला, तर सगळ्यांची, माझी एकटीची चेतना, माझ्या एकटीचा ऑरा, माझ्या एकटीची ऊर्जा, हे आणि आपण सगळेजण मिळून ही साधना करतोय आपल्या सगळ्यांची ऊर्जा. तेव्हा सगळ्यांच्या ऊर्जेला जेव्हा शिवण्यासारखी लहान मुलगी जोडली जाते, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या एनर्जीमध्ये एक प्युरिटी यायला लागते. बघा, थोड्या वेळ घरातल्या लहान मुलांबरोबर वेळ घालवून बघायचं. त्यांचा जो इनोसन्स आहे, त्यांचा जे प्रश्न विचारणं, कधी कधी आपल्याला खूप प्रश्न विचारतात, आपल्याला ते त्रासदायक वाटतं, ते खोड्या करतात, थोडंसं आपल्याला नको नकोसं होतं त्यांचा आवाज हे ते. पण जेव्हा आपण खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतो किंवा अशा विचारांमध्ये असतो, तेव्हा लहान मुलांचं ते बोलणं ऐकून सुद्धा आपल्याला असं वाटतं की थोडंसं रिलॅक्स व्हायला होतं, एकदम आपला जो स्ट्रेस आहे तो कमी झाल्यासारखा वाटतो. तर हे ऍक्च्युली आपण एनर्जी त्यांच्या बरोबर एक्सचेंज करत असतो. तर मी जसं एका आधीच्या सत्रात सांगितलं, काही लोक म्हणतात की जेव्हा आपण अशा लोकांबरोबर बसलोय, समजा की जिथं दुसऱ्यांबद्दल निंदा केली जाते, कुणाबद्दल तरी वाईट बोललं जात आहे, तिसऱ्या व्यक्तीबद्दल जो तिथं नाहीये, तर ही म्हणजे एकदम म्हणतो ना की हे माणसांमधला अगदी अ, असा गुण आहे की जो सगळीकडे आपल्याला आढळतो. याच्यापासून कुणी वाचलेलं म्हणजे हे असं होतं की सगळ्यांसोबत हे असं होतं की बसल्यानंतर थोडं गप्पा मारता मारता कुणाचा तरी विषय निघतो, आणि मग न कळत आपण त्या ओघाओघामध्ये वाहत जाऊ. आपण त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल कधी आपण पण सुरू करतो बोलायला, हे आपल्यालाही समजत नाही. एक वेळ येते अशी की जिथं रिअलाइज होतं, अरे मी थांबलं पाहिजे, मी बोललं नाही पाहिजे. पण ते सवय असते आपली, आणि त्या बोलण्या बोलण्यामध्ये आपणही त्या फ्लो मध्ये जातो. ह्यालाच म्हणतात की एनर्जी एक्सचेंज झाली. माझ्याबरोबर ज्या व्यक्तींबरोबर मी बसलीये, त्यांच्या बोलण्यामुळं माझ्यावर पण तो प्रभाव पडला आणि मी पण त्याच्यामध्ये फ्लो मध्ये गेले. किंवा मला अशी सवय की कुणाची तरी निंदा करायची, कुणाबद्दल तरी थोडंफार असं बोललं जातं, तर माझ्यामुळे दुसरे जे माझ्या बरोबर लोक आहेत ती पण समजा तशी बोलायला लागली. ह्याचा अर्थ काय झाला? माझी आणि त्यांची एनर्जी मॅच झाली, किंवा माझ्या एनर्जीचा प्रभाव, ऊर्जेचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडला, आणि ती व्यक्ती पण त्या पद्धतीनेच बोलती जशी मी बोलते. म्हणजेच काय होतं की आपण न कळत एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर एकमेकांची एनर्जी एक्सचेंज करतो. उदाहरणार्थ, जसं आपण एकमेकांना पैसेचा व्यवहार करतो, पैसे आपण देतो, दुकानदाराकडे जाऊन पैसे देऊन आपण कुठली तरी गोष्ट खरेदी करतो, तर ती सुद्धा आपण एनर्जी एक्सचेंज करतो. कारण पैसा, मनी, मनी इज द एनर्जी. पैसा हा पण ऊर्जाच आहे, ऊर्जेचंच एक रूप आहे. त्यामुळे जेव्हा आपण कुणाला बिल देत असू, कुणाला कुठल्या कामाचे आपण पैसे देत असू, तेव्हा असं म्हणतात ना की तुम्ही त्या पैशाला इंटेन्शन द्या, संकल्प द्या, की तू जितका म्हणजे ज्या माणसाला आपण देतो तिथं आनंदाने द्या ते बिल, तो पैसा, आणि मग त्याला म्हणा की माझ्याकडे तू पुन्हा ये, 10 पटीने ये. असा एक संकल्प देऊन आपण प्रत्येक वेळी पैसे देताना, पण जेव्हा देतो, बरेच जण असते की बिलं द्यायच्या वेळेस थोडंसं वाईट वाटत असतं, त्यामुळे थोडं नाराज होऊन आपण कुणाला पैसे देत असू. तर तसं न करता पैसे देताना खुशीने, आनंदाने द्यायचे. ते देताना म्हणायचं त्या पैशाकडे बघून, त्या नोटेकडे बघून, कारण दॅट इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी, की आपण त्याला म्हणायचं की तू जसा जातोयस तसा 3-4 पटीने पुन्हा माझ्याकडे ये. आणि मी आनंदाने देते, मी ह्या पैशासोबत प्रेम देते समोरच्याला. कारण आपण जे देत असतो ते, मी जसं सांगितलं की हा युनिव्हर्सल लॉ आहे, हा नियम आहे निसर्गाचा, की जे देतोय ते 3-4 पटीने पुन्हा आपल्याकडे येतं. जर आपण दुःखामध्ये, रागामध्ये, तिरस्कारामध्ये हॉस्पिटलचं बिल भरायला गेलोय, कशाचं काय करायला गेलोय, पण कुठं ना कुठं तरी जी कुठे आपण पैसे द्यायचं व्यवहार जो करतोय, हा केवळ ह्या जन्मातला नाहीये. जर सतत आपल्याला हॉस्पिटलची बिलं भरावी लागत असेल,
सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने आपले खर्च होत असतील, तर हे सगळं गतजन्मीचं पण आपलं कर्म असतं, जे ह्या काळामध्ये, ह्या जन्मामध्ये वसूल म्हटलं जसं मी, की एनर्जी बॅलन्स होत असते ती पैशाच्या रूपात सुद्धा. कारण आपला जो पृथ्वीवर जिथं आपण राहतो त्या सोसायटीमध्ये सगळा व्यवहार हा पैशाने पार पडतो. पैशाशिवाय इथलं पान हालत नाही, पैशाशिवाय लोकांना आदर मिळत नाही, प्रेम मिळत नाही. जितका तुमच्याकडे पैसा तितका चांगला स्टेटस, तितकं आपल्याला ओळख चांगली मिळते, तितका आदर मिळतो, अशी आपली सगळ्यांच्या एक समज आहे आणि सोसायटी तशीच आहे. त्याच्यात काही वाद नाही, म्हणजे ही रियालिटी, ही फॅक्ट आहे. पण जेव्हा आपण कुणाला पैसे देत असू तेव्हा आनंदाने, प्रेमाने, मग ते बिल का असेल ना, अचानक आलेला हॉस्पिटलचा खर्च असेल, अचानक आलेली कुठलीही इमर्जन्सी असेल, संकट असेल, त्यावेळी सुद्धा परमात्म्यावर विश्वास ठेवायचा आणि पैसे देताना पूर्ण आनंदाने त्या पैशाला प्रेम देऊन, की तू जा पण तू पुन्हा माझ्याकडे 5 पटीनी 10 पटीनी माझ्याकडे ये, असं म्हणून तुम्ही तो पैसा दुसऱ्याच्या हातात द्यायचा. आणि जेव्हा आपले व्हायब्रेशन्स त्या पैशासोबत समोरच्याच्या घरी जातात, तर असं रागारागात दिलेला त्याच्याकडून पुन्हा तसंच येणार आपल्याला. आपण जे देतोय तसंच आपल्या सोबत होणार. म्हणून इतक्या प्रेमाने, आनंदाने तो पैसा, कुठलंही कारण असू दे, कितीही आपली परिस्थिती आत्ता अशी असू दे की माझ्याकडे नाहीच आहेत, म्हणजे खूप असं झालं असेल तरी सुद्धा तो परमात्म्याचा एक रचना आहे आणि आपलं काहीतरी ऊर्जा संतुलनात येते, हा विचार करून त्यावेळी आपण ते ट्रान्झॅक्शन, तो व्यवहार पूर्ण करायचा. जसं विषय निघाला होता शिवण्याचा, तर ही जशी एक एंजल आपल्यासोबत आहे, तर नेहमी मी जेव्हा जेव्हा तिला बघते तेव्हा मला हेच वाटतं की एवढ्या लहान मुलीला हे ध्यान करावंसं वाटतं. म्हणजे हे आपल्या सगळ्यांच्या एनर्जी सोबत तिची पण एक गॉडेस, एखाद्या देवीप्रमाणे ती आपल्या सगळ्यांसोबत आहे, तिची ऊर्जा आपल्यासोबत आहे. तर हे खूप जास्त ह्याच्यानी फरक पडतो की जेव्हा लहान मुलं आपल्या ध्यानासोबत जोडली जातात. कारण त्यांची जी शक्ती म्हणा किंवा त्यांचा जो ऑरा असतो, त्यांचं आभा मंडळ असतं, ते अगदी पांढरं शुभ्र असतं. कारण मनात कुठेही कलुषित विषय नसतात. आपल्या जसं बोलणं असतं तसं त्यांना काहीच नसतं मनामध्ये. त्यामुळे ते एकदम प्युअर असतात. अंतःकरण शुद्ध असतं. त्यामुळे त्यांची ऊर्जा आपल्या बरोबर जोडली असते. त्यामुळे मी तर शिवन्या आपल्या ग्रुपमध्ये आहे, त्यासाठी मी तिच्या आईचे, सुनयनाचे आभार व्यक्त करते. थँक्यू की ती आपल्या ग्रुप सोबत आहे. आणि आपल्याही घरात जर असे लहान मुलं असतील, त्यांची इच्छा असेल, एक 5 मिनिटं 10 मिनिटं एवढ्या वेळ तर बसत नाहीत मुलं, तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगा ध्यानाला आपल्या ग्रुप बरोबर जॉईन करू शकता. कारण हे ध्यान काही, ह्याला काही वयाचं असं काही बंधन नाहीये की इतक्या वर्षानंतरच जॉईन झालं पाहिजे, असं काही नाहीये. ध्यान हे केवळ आपण जे करतो ते श्वासांवर लक्ष केंद्रित करतो आणि जिथं आपल्याला एकाग्रता वाढते, फोकस वाढतो आपला, आपले विचार शांत होतात. त्यामुळे ह्याला कुठलंही बंधन नाहीये. उलट जेवढी लहान मुलं आपल्यासोबत येतील, बसतील, तितके आपण त्यांच्या सगळ्यांच्या एनर्जी बरोबर आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं मी शिवन्याला आधी थँक्स म्हणते की रोज ती आपल्या बरोबर असते. आज दुपारीच माझ्या मनात हा विचार आला होता आणि आज सुरू झाल्या झाल्या ती नमस्कार वगैरे म्हणाली, त्यामुळे मी हा विषय पुन्हा एकदा काढला. थँक्यू शिवन्या. तर आज आपल्यासोबत दीपिका ताई आहेत, मला वाटतं नवीन आहेत ते आपल्या ग्रुपमध्ये. आणि अजून कोण आहे का? हा, मग बहुतेक आज दीपिका ताईच आपल्यासोबत जॉईन झाल्या, तर मी त्यांचं आधी स्वागत करते आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये, आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करते. तुमचं खूप स्वागत आणि आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला तुमचे आभार की तुम्ही या ग्रुपमध्ये आलात आणि तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा आमच्यासोबत आता कनेक्ट झाली. तर आपण जे ध्यान करतो त्याची थोडक्यात माहिती देते की आपण आनपानसती ध्यान करतो. हे पिरामिड संस्थेचं ध्यान आहे. आणि ध्यानचा अर्थ जर बघायला गेलं तर ध्यान म्हणजे लक्ष. तर आपण आपलं जे पूर्ण लक्ष आहे ते श्वासांवर येणारा जाणारा जो अ, येणारा जाणारा जो श्वास आहे त्या श्वासांवर आपण आपलं लक्ष केंद्रित करतो. आणि ह्यामुळे काय होतं की आपलं जिथं लक्ष जातं तिथं एनर्जी फ्लो होते, ऊर्जा त्या भागाकडे जाते. जसं उदाहरणार्थ मी आत्ता ह्या क्षणाला जर म्हणलं की सगळ्यांनी आपल्या उजव्या हाताकडे लक्ष द्या, आपल्या तळ हाताकडे लक्ष द्या, असं ज्या क्षणी मी म्हणते आणि सगळेजण आपल्या आपल्या उजव्या हाताकडे जेव्हा लक्ष देतात, तेव्हा इथं तुम्हाला एक
जाणीव व्हायला लागते की माझा उजवा हात आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अ, त्याच्यामध्ये काहीतरी असं एक मुंग्या आल्यासारखं किंवा असं काहीतरी जाणवेल आपल्याला. तर हे काय आहे की ह्याचा अर्थ काय की माझं पूर्ण लक्ष आता माझ्या हातावर आहे. आणि जिथं आपलं लक्ष जातं, चेतना आपली बुद्धी ज्या भागावर जाते तिथं ऊर्जा व्हायला लागते. आणि हा सेम कॉन्सेप्ट, हेच टेक्निक आपण आपल्या श्वासांवर वापरतो. इकडं तिकडं कुणाच्याही आयुष्यात आपण दिवसभर असतो अनेक विचारांमध्ये. म्हणजे मानवी मेंदू हा दिवसभर 50 ते 60 हजार सरासरी विचार करतो एका दिवसात. 50 ते 60 हजार. एक विचार गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, तिसरा गेला की चौथा. पाणी पिताना विचार, कुणाशी बोलताना माझ्या मनात माझे वेगळेच विचार, पण माझं मी बोलतेय त्याच्याशी, पण माझे विचार मनात वेगळेच चालू आहेत. तिची साडी कशी, तिचा ड्रेस कसा, तिचं हे कसं, तिचं ते कसं. हे अनेक विचार, किंवा माझ्या घरचे, माझ्या ऑफिसचे विचार. घरामध्ये काम करत असताना अनेक विचार सुरू असतात. ही काल काय म्हणली, ती काय म्हणली, उद्या काय होणार, हे काय. म्हणजे आपण हे आपलं जे मन आहे, बुद्धी आहे, ती शांतच ठेवत नाही. पण आपल्याला ह्या सहस्रार चक्र आपण ज्याला म्हणतो, तिथून ब्रह्मांडातली ऊर्जा सदैव कनेक्टेड आहे. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये हे इंटेलेक्ट जे पॉवर आहे, इंटेलिजन्स आहे, सुप्रीम इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणू शकतो, की एक परम अशी चेतना, एक बुद्धी आपल्या सगळ्यांमध्ये वाहतीये. आपल्या जाती, आपले धर्म, आपलं लिंग हे सगळं वेगवेगळं आहे. पण ही एक चेतना आपल्यामध्ये कॉमन आहे, एकच आहे. मी नेहमी म्हणते, आपण एकाच बापाची लेकरं आहोत. जरी आपण वेगळ्या कुटुंबात असू, सिटीमध्ये असू, कुठल्या धर्माचे वेगळे असू, हे सगळं मानवनिर्मित अशी ही पृथ्वीवरची रचना आहे. पण खरं तर एकच तत्व आहे, म्हणून प्रत्येकाची शरीर रचना सारखी आहे. असं होत नाही की दुसऱ्या धर्मातल्या लोकांना वेगळे डोळे आहेत, त्यांचे डोळे इथं आहेत, त्यांचे कान इथे आहेत, नाक इथे, असं नाहीये. प्रत्येकाला अगदी सारखं शरीर रचना, सारखी समजून घ्यायची ताकद, सगळं दिलेलं आहे. पण ह्या मानवनिर्मित गोष्टींमुळं आज समाजामध्ये आपण इतके त्रास भोगतो. ती आजच आपण सगळ्यांनी न्यूज ऐकली असेल. तर हे सगळं जे आहे, हे सगळं या जे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले की माया, ह्याचा सगळ्याचा हा एक भाग आहे. तो खूप मोठा विषय. थोडक्यात सांगायचं तर आपण आता आपल्या हे जे विचार आहेत दिवसभर सुरू असणारे, त्यांना शांत करण्यासाठी आपण हे ध्यान करतो. म्हणजेच दिवसभर आपण श्वास घेतो, पण जेव्हा आपण त्याच्यावर लक्ष द्यायला लागतो तेव्हा आपल्याला आपल्या श्वासांची जाणीव होते. अवेअरनेस मध्ये आपण येतो की मी आता श्वास घेतेय, माझा श्वास एकदमच मोठा झालाय, एकदमच दीर्घ श्वास घेतलाय, मी हळूहळू श्वास घेते. हे सगळं आपल्याला जाणवायला लागतं जेव्हा आपण रोज ध्यान करायला लागतो. किमान 40 दिवस आपण जेव्हा ध्यान करतो, किमान 40 दिवस, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत, 72 हजार नाड्या, त्या हळूहळू शुद्ध व्हायला लागतात. आणि म्हणून ज्या लोकांना शारीरिक त्रास आहेत आपल्या ग्रुपमध्ये, अम, शीतलताई आहेत ज्यांना पहिल्यांदा बसता येत नव्हतं, पुष्पलता काकू आहेत ज्यांना पण खूप त्रास होता, असे बरेच जण आहेत, वर्षाताई आहेत ज्यांना पण त्रास होता, सर्दीचा होता, मनालीताई, असे खूप आहेत की ज्यांना ध्यान सुरू करायच्या आधी बरेचसे शारीरिक आजार मोठ्या प्रमाणावर होते. आणि काही जणांना म्हणजे त्याचा फरक जास्त पडला असेल, काही जणांना कमी पडला असेल. पण थोड्या थोड्या फरकाने प्रत्येकाला ध्यान सुरू केल्यापासून शरीरामध्ये खूप जे शारीरिक त्रास आहेत ते कमी झाल्याचं त्यांना समजतंय. आणि रेकी पण आपण करत असतो. तर जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करायला सुरू करतो, एका ठिकाणी आपण लक्ष आपलं नेतो, तेव्हा हे श्वासांमध्ये ऊर्जा यायला लागते. आणि ती श्वासांची ऊर्जा शरीरामध्ये जाऊन सगळ्या नाडी शुद्धीकरणाचं काम करायला लागते. आणि ते करत असताना पेशींमध्ये जेव्हा अडथळे होतात तेव्हा शरीरात खरं तर वेगवेगळे आजार सुरू होतात. आणि जेव्हा विचार सुरू असतात आती, तेव्हा पेशींमध्ये अडथळे यायला लागतात. तर मूळ कारण काय? विचार आहे. तर जेव्हा मी माझ्या श्वासांवर लक्ष द्यायला लागते, श्वास कसे आत जात आहेत, कसे बाहेर येत आहेत, कसे आत जात आहेत, नैसर्गिक श्वास, त्याच्यात कुठलाही बदल करायचा नाही. त्या लक्ष देत असताना माझे विचार सगळे हळूहळू शांत होतात, कारण माझं लक्ष आता श्वासांवर लागलंय. आणि मग माझे विचार शांत झाल्यानंतर एक वेळ अशी येते ध्यानामध्ये, जेव्हा आपण ध्यान सुरू करतो, की माझे विचार शून्य झालेत. मला आत्ता जाणवतंय की फक्त सगळं लक्ष श्वासांवर आहे आणि विचार काहीच नाहीये डोक्यात, शून्य विचार अवस्था. त्यावेळी आपल्याला ती परम शांती अनुभवायला मिळते. अगदी शांत झालेलं मन, स्थिर झालेलं मन, हे आपल्याला त्यावेळी
समजतं की ही ध्यानाची खरी अवस्था, ज्यावेळी आपण शून्य होतो विचारांनी. आणि हे हळूहळू प्रॅक्टिसनी जमतं. पहिले काही दिवस थोडंसं पाड दुखणं, बसवत नाहीये किंवा असं थोडंफार वाटतं किंवा कुठेतरी दुखतं आपल्याला शरीरामध्ये, तर जिथं आपल्याला जास्त वेदना झाल्या समजा ध्यान करत असताना, तर समजायचं की तिथला त्रास बाहेर निघतोय. आपल्या श्वासांवर लक्ष दिल्याने त्या भागावरचा जो त्रास आहे, वेदना आहेत, त्या बाहेर निघायला लागल्यात, त्या बाहेर पडतायत, दूर होत आहेत आपल्यापासून. त्यामुळे थोडासा वेदना झाल्या, थोडा त्रास झाला, आणि जर तो आपण सहन केला आणि ध्यान करत राहिलो, न सोडता न चुकता, तर पूर्णपणे ती शारीरिक त्रास जो आहे तो मुळासपासून बाहेर गेलेला आपल्याला सगळ्यांना जाणवेल. अम, वर्षाताईंचा आपण वर्षाताईंनी हँड रेज केलाय. फक्त मी एकच सांगते की आपल्यासोबत ना नीलम जी आहे, तिचे मिस्टर पण आज आपल्यासोबत आहेत. तिने टाकले, तर त्यामुळे मी त्यांचं पण स्वागत करते. आणि नीलम बद्दल मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे, कारण ती वेगळ्या स्टेटमध्ये राहते. आणि मी सांगेन तिच्याबद्दल, पण आपण त्याआधी वर्षाताई तुम्हाला काय म्हणायचंय? हॅलो. मॅम, तुम्ही म्हणाला होतात ना की आपण पूर्व तयारी करता खूप विचार करतो. एखादं गोष्ट करायचं आपल्याला असेल तर आपण त्याच्याबद्दल खूप विचार करतो की मला उद्या हे करायचंय, ते करायचंय. एनर्जी आपण वेस्ट घालवतो विचार करून करून. मग तुम्ही म्हणालात की तेवढं विचार करायचं नाही. ज्या त्यावेळी म्हणजे जे काम उद्या करायचं ना ते उद्याच करायला पाहिजे. त्याच्या आधीच प्री प्लॅनिंग करायला नकोय, करू नये. आणि त्याच्यावर खूप जास्त विचार केल्यामुळे काय होतं, ते काम व्यवस्थित होत नाही किंवा उशीर होतो त्या कामाला. तर मी तुम्ही म्हणल्यापासून मी तसंच करायला लागले. त्याचा पहिला विचार मी अजिबात करत की आता उद्या काय काम करायचंय बाबा. एखादा सण असला की मी खूप प्लॅनिंग करायची, उद्या मला हे करायचंय, ते करायचंय, हे काम आहे, एवढं भरपूर काम आहे, एवढं वेळ लागेल. तर मी ते सगळं विचार करायचं सोडून दिले, उद्याचं उद्या बघता येईल म्हणून. मग दुसऱ्या दिवशी मी माझं काम एवढं फास्ट होतंय ना, म्हणजे मी इमॅजिन पण करू शकत नाही माझं एवढं लवकर काम व्हायला लागलंय. मग वेळ खूप कमी लागायला लागलाय मला, का तर मी म्हणजे नियोजन करत नाहीये उद्या काय करायचंय बाबा म्हणून. ज्या त्यावेळी जे काम न विचार करता करते ना, तर खूप इझी होतंय मला, फास्ट होतंय काम. खूप हे छान. मला सांगायचं. थँक्यू सो मच. हा, तुला असं वाटेल वर्षा की हा अनुभव म्हणजे मी सांगावा का नको, असा पण विचार तुझ्या मनात आला असेल. पण हा अनुभव तुझा ऍक्च्युली एक जागृत असं उदाहरण आहे आपल्या सगळ्यांसाठी की तुझं काम जास्त का होतंय, की दुसऱ्या दिवशी तू डायरेक्ट कामाला लागतेस. तर हे कशामुळे होतंय, तर आपण एनर्जी सेव्हिंग करतोय. तुम्ही इकिगाय नावाचं पुस्तकाचा मी खूप वेळा उल्लेख केलाय तुमच्या समोर. माझ्या युट्यूब चॅनलवर इकिगाय पुस्तकाचा मी एक समरी पण सांगितलीये सगळ्यांना ज्यांना वाचणं होत नाही त्यांच्यासाठी. मी ते पुस्तक सांगितलंय. जपानमधलं जे ओकिनावा बेट आहे, तिथं 100 पेक्षा जास्त वर्षाची लोक राहतात. आणि हे जगातलं सगळ्यात जास्त दीर्घायुषी जगणाऱ्या लोकांचं बेट आहे. तिथं आज बायका 101 वर्षाची बाई सायकल चालवते, एकटी राहते, कुणाच्याही मदतीची आधाराची गरज नाहीये त्यांना. अशी सगळी वयस्कर मंडळी, सिनियर्स तिथं त्या बेटावर राहतात, जे 100च्या वर आहेत सगळेजण. आणि ते रेकॉर्डच आहे, तो एक वर्ल्ड रेकॉर्ड असल्यासारखं आहे. त्या पुस्तकाचे मी लिंक पाठवेन, जो मी व्हिडिओ तयार केलाय. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी जपानी लोक त्यांची जीवनशैलीबद्दल जे सांगितलंय की कसं राहतात, तर त्यांचा पहिला नियम आहे. त्यांचा पहिला नियम हा आहे की एक काम करताना एकच काम करायचं. आपण काय करतो, म्हणजे मी सुद्धा करते त्याच्यामध्ये, की युट्यूब बघताना मी काहीतरी भाजी निवडते, युट्यूब म्हणजे ऑडिओ ऐकताना मी घरातलं काम करते. होतं काय की आपला मेंदू ते पण ऐकतोय, भाजीमध्ये पण लक्ष आहे, पोळ्या करताना तिथं लक्ष आहे, स्वयंपाकघरात लक्ष, आणि दुसरं पण म्हणजे मल्टी प्रोसेसिंग माझा मेंदू करतोय. आपल्याला काय वाटतं, अरे पटापटा वेळ तेवढाच वाचेल, पण होतं काय, जास्त ऊर्जा खर्च होते. हे पण बघा, ते पण बघा, एकाच वेळी चार चार कामं आपण करायला जातो. बायकांना तर सवय असते, घरात भरपूर कामं असतात. मग त्यांनी त्या पुस्तकात ते एक सांगितलं जे मला आवडलं. म्हणून मी टाळते की एका वेळेस चार चार कामं करणं, थोडं कमी केलंय. आणि मला जाणवतंय की आपली प्रोडक्टिव्हिटी वाढली. म्हणजे थोडंसं काम केल्यानंतर जो थकवा यायचा, तसं रेकी केल्यापासून, ध्यान केल्यापासून त्याची ऊर्जेत फरक जाणवतोच आहे. पण ह्या पण गोष्टी आहेत. प्लस जसं वर्षात मी सांगितलं, अति विचार करण्यामुळं आपण ह्याची बॅटरीच कमी होती आपली. तर मोबाईल तो चालेल नंतर ठीक आहे, मोबाईलचा वापर नाही झाला जास्त, त्याची बॅटरी जास्त वेळ चालते. पण आपण काय होतं की
खूप प्लॅनिंग करायचं, अति विचार करायचं, काय करायचं, उद्या काय करायचं, परवा काय. लोक आजपासून सुरू करतात, उद्या जेवायला काय बनवायचं, स्वयंपाक काय करायचा, हे सगळ्या गोष्टी. पण जेव्हा आपण खूप विचार करतो, अति विचारांमुळं, अति प्लॅनिंग केल्यामुळं, ही सगळी जी ऊर्जा आपल्या मेंदूची जी आहे ती खूप खर्च होते. तुम्ही जर थोडंसं बघितलं युट्यूबवर, तर संशोधनामध्ये सगळीकडे असं सांगितलं जातं, आपल्या शरीरात जर सगळ्यात जास्त ऊर्जा कोण घेत असेल, कन्झ्युम करत असेल, तर तो मेंदू आहे. म्हणजे शरीरापेक्षा पण जास्त एनर्जी आपला मेंदू वापरतो. विचार करा, एवढं मोठं शरीर आपलं, पण त्याच्यात वेगवेगळे अवयव, त्याच्यात वेगवेगळ्या क्रिया होतात, पचनाच्या क्रिया, लिव्हर वेगळं काम करतं, किडनी. पण सगळ्यात जास्त एनर्जी जर कोण घेत असेल आपली, तर आपला मेंदू. का? विचार. खूप विचार, अतिविचार, प्रत्येक गोष्टीचं काय होईल का नाही, सगळं होईल का नाही. तो आहे ना बसलेला, तो कशासाठी आहे? सोडून द्यायचं त्याच्यावर, की जे होईल ते होईल. घराच्या बाहेर पडताना रिक्षा मिळेल का, बस मिळेल का, ट्रेननी जाऊ का, हे जो इतके विचार. घराच्या बाहेर पडायचं, जे होईल ते होईल, तो आहे. जितकं आपलं मन आपण विचारशून्य अवस्थेत ठेवू, तर चमत्कार घडतात. खरोखर चमत्कार घडतात विचारशून्य जेव्हा आपण होतो. कारण ती एनर्जी इतकी कुठल्याही त्रासाशिवाय इतकी सुंदरपणे आपल्या शरीरात व्हायला लागते. आणि मग ती आपल्याला अनेक संदेश देते, आपल्याला मार्गदर्शन करायला बसलीत सगळेजण. आपले गुरु आहेत, आपले एंजल्स आहेत, देवदूत, हे आपल्या भोवताली आहेत. फक्त आपण काय करतो, आपण खूप विचारात, आपल्याच विचारात शंका, अनेक प्रश्न, अनेक प्लॅनिंग करायचे. त्यामुळे ते म्हणतात, तुम्ही शांत तर व्हा, मग आम्ही तुम्हाला सांगू, तुम्हाला संदेश देऊ. पण तुम्ही त्यासाठी आधी थोडं शांत राहणं, विचारशून्य राहणं गरजेचं आहे. मग शरीराचे पण आजार कमी व्हायला लागतात वेगवेगळे. तर वर्षात तुझे खूप खूप आभार आहेत की तू हे सगळ्यांना सांगितलं की तुझ्या एनर्जीमध्ये काय फरक पडला. तर हे असंच आहे की जेव्हा आपण इथली एनर्जी कमी करू विचारांची, साहजिक आहे तुमची शरीराची प्रोडक्टिव्हिटी वाढणार, खूप कामं होतील, पण तुम्हाला थकवा जाणवणार नाही. जेव्हा आपण असं करायला लागतो आणि जेव्हा आपण त्याच्यावर सोडतो, तेव्हा तर मग कसलीच काळजी नाही, चिंता नाही. तुम्ही घराच्या बाहेर पडला, 2 मिनिटाच्या, 1 मिनिटाच्यात रिक्षा समोर येईल. 1 मिनिटाच्यात तुमची कामं अशी सहजपणे व्हायला लागतील. उठल्या उठल्या रोज म्हणायचं, माझी कामं सगळी सहजपणे पार पडतात. आपल्याकडे म्हणतात पैसा कमवायला खूप कष्ट आहेत, खूप कष्ट आहेत. कशासाठी असं म्हणायचं आपण? आपण म्हणायचं सहजपणे पैसा माझ्याकडे येतो, टिकतो. हा विचार मुळात गेला पाहिजे. आपल्याला जे शिकवलं गेलंय, अरे पैसा कष्टाने कमवावा लागतो, सोडून द्या तो विचार, काढून बघा काय होतं ते. कारण म्हणतात ना, यू बिकम व्हॉट यू थिंक. आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. जर माझ्या डोक्यात लहानपणापासून हेच असेल, पैसा अतिशय कष्टाने कमवावा लागतो, तर मी त्या पद्धतीने विचार पण करेन आणि कृती पण करेन. जर मी असं म्हणलं की सहजपणे पैसा माझ्याकडे येतो, माझी कामं सहजपणे होतात, मी एकदम निरोगी आहे, मी शक्तिशाली आत्मा आहे, असे जेव्हा संकल्प आपण बोलतो, तेव्हा आयुष्यात तीच ऊर्जा आपोआप यायला लागते. तर हे आपण सगळीकडे ऐकले, बी के शिवानींचं पण सांगितलं, त्या नेहमी खूप छान सांगतात की संकल्प से सिद्धी, सृष्टी. त्यामुळे हे आपण सगळेजण लक्षात ठेवू आणि आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करू. थँक्यू वर्षा. तर आपण सगळेजण डोळे मिटायचे, हात आपले एकमेकांमध्ये असे गुंतलेले, डोळे मिटून पाठीला व्यवस्थित आराम घेऊन बसू. उशी असेल किंवा आपण भिंतीचा आधार घेत असू, तर जे आपल्याला बरं वाटतंय त्याप्रमाणे पाठीला आधार घेऊन शांत होऊन स्थिर होऊन बसू. आपण ज्या वास्तूमध्ये, ज्या घरामध्ये बसलोय, सगळ्यात आधी आपल्या घराचे आभार व्यक्त करू. ही वास्तू आहे, हे घर आहे जे आपल्याला आधार देतं, निवारा देतं. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्या घराचे आभार व्यक्त करू. आजचा दिवस आपला बघायला मिळाला, त्यासाठी आपल्या परमात्म्याचे हृदयापासून आभार. आपल्या गुरूंचं स्मरण आणि इष्ट देवतेचं स्मरण. आपल्या डोळ्यापुढं त्यांचा चेहरा आणायचा, आपल्या गुरूंचा, आपल्या इष्ट देवतेचा.
आभार व्यक्त करू आपल्या गुरूंचे आणि इष्टदेवतेचे. अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, पृथ्वी माता, सगळ्यांचे आभार. आपल्या कुटुंबात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार व्यक्त करू. ही व्यक्ती आपल्याला आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठी, काहीतरी देण्यासाठी, काहीतरी घेण्यासाठी आली आहे. हे परमात्मा, आजच्या दिलेल्या सर्व श्वासांसाठी तुझे अनेक आभार आहेत. हे परम चैतन्य जे माझ्यातून वाहतंय, तुझे अनेक आभार आहेत. मी त्या सर्व आत्म्यांना क्षमा करते ज्यांनी मला यातना दिल्यात, मला त्रास दिलाय, मला कष्ट दिले. फॉरगिव्हनेस. अशा सगळ्यांना क्षमा करून मी माझ्या आत्मप्रवासात पुढे जाते आणि अशा सगळ्या आत्म्यांची मी माफी मागते, क्षमा मागते. यांना माझ्याकडून काही त्रास झाला, माझ्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून. एक दीर्घ श्वास, नाकातून मोठा श्वास घेऊन पोटामध्ये सगळी हवा भरून घ्यायची. अगदी सावकाश दीर्घ श्वास घ्यायचा आणि तोंडावाटेच ती हवा बाहेर काढायची. आपली कुलदेवता, आपलं श्रद्धास्थान, अशी देवता जिच्यावर आपली खूप श्रद्धा आहे, त्यांना सगळ्यांना आपण आजच्या ध्यानामध्ये आमंत्रित करू. आपले पूर्वज, आपले गुरु, त्यांना सुद्धा आपण आजच्या सत्रात बोलवू. आपलं सगळं लक्ष आता आपल्या टाळू भागावर घेऊन जायचं. टाळू भाग जाणवण्यासाठी आपला उजवा हात आपण ठेवू शकता आपल्या मस्तकावर. आणि जिथं हाताचा स्पर्श होतो तिथं आपली पूर्ण चेतना, आपलं लक्ष घेऊन जायचंय. आपली दृष्टी टाळू भागावर हळूहळू लक्ष द्यायला लागेल. सहस्त्रार चक्र, आपलं मस्तक, संपूर्ण लक्ष आपल्या मस्तकावर, टाळू भागावर केंद्रित करू.
आपलं पूर्ण लक्ष आता आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर घेऊन जाऊ. आपले नैसर्गिक, प्राकृतिक, सहज येणारे श्वास आपल्या नाकातून आत जाणारी थंड हवा, बाहेर पडणारी गरम हवा. फक्त अनुभव करायचा, फील करायचं आपल्या श्वासांचं येणं जाणं. आपल्या नाकामध्ये श्वासांचा हा होणारा स्पर्श लक्ष देऊन बघायचंय. हळूहळू विचार शांत होत चालले, पूर्ण शांत. काही क्षण आपण ह्याच अवस्थेत
शेवटचा 1 मिनिट राहिला. ज्यांना अजून थोडा वेळ ध्यानात बसायची इच्छा आहे ते कंटिन्यू करू शकता. ज्यांना ध्यानातून बाहेर येण्याची इच्छा आहे तुम्ही आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडू. आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरवू. परम चैतन्याचे आभार व्यक्त करू.